हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग विथ म्हेत्रे सर. आज आपण पाहणार आहोत कन्सेप्ट ऑफ डिफॉर्मेशन. मित्रांनो, माझ्या हातामध्ये एक रबरचा बँड आहे. ज्यावेळेस मी या रबर बँडवरती फोर्स अप्लाय करेल, तुम्ही ऑब्झर्व कराल की या रबर बँडच्या साईज आणि शेप मध्ये त्या ठिकाणी चेंज होतोय. यालाच आपण डिफॉर्मेशन असं बोलतो. थोडक्यात काय, द चेंज इन शेप अँड साईज ऑफ द बॉडी ड्यू टू अप्लाइड फोर्स इज कॉल्ड डिफॉर्मेशन. या डिफॉर्मेशनचे दोन टाइप्स आपल्याला पाहायला भेटतात. एक आहे इलास्टिक डिफॉर्मेशन, तर दुसरा आहे प्लास्टिक डिफॉर्मेशन. इलास्टिक डिफॉर्मेशन समजून घेण्यासाठी माझ्या हातामध्ये मी एक सध्या स्प्रिंग घेतलेली आहे. जेव्हा मी या स्प्रिंगवरती फोर्स अप्लाय करतो, या स्प्रिंगच्या साईज आणि शेप मध्ये तुम्हाला चेंज झालेला पाहायला भेटेल, ती कॉम्प्रेस झालेली तुम्हाला पाहायला भेटेल. हे डिफॉर्मेशन आहे. जेव्हा मी हा फोर्स काढून टाकतो, स्प्रिंग त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला परत वापस येते. याचा अर्थ काय, मी जोपर्यंत फोर्स अप्लाय करून ठेवतोय तोपर्यंतच या बॉडीच्या साईज आणि शेप मध्ये चेंज आपल्याला पाहायला भेटतो. मी फोर्स काढून टाकला, ही बॉडी त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला वापस येते. याचा अर्थ जे डिफॉर्मेशन या ठिकाणी होत आहे ते टेम्पररी डिफॉर्मेशन आहे आणि यालाच आपण इलास्टिक डिफॉर्मेशन असं बोलतो. तर याच्या दुसऱ्या बाजूला प्लास्टिक डिफॉर्मेशन साठी आपण एक्झाम्पल घेऊयात या पाण्याच्या बॉटलचं. हे बघा, या बॉटलचा सध्याचा शेप तुम्ही पाहू शकता. मी जर याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर या बॉटलच्या साईज आणि शेप मध्ये आता चेंज झालाय, जो की परमनंट आहे. आता ही बॉटल त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला स्वतःहून वापस येऊ शकत नाही. अशा पद्धतीचं होणारे जे डिफॉर्मेशन आहे याला आपण प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणत असतो. कीप इन माइंड. थँक्यू.